4 तासात मिरज पोलिसांची धडाकेबाज कारवाई। खुनाच्या आरोपीवर हल्ल्याच्या तयारीत असलेले 4 आरोपी जेरबंद। मिरज सिव्हिल हॉस्पिटल परिसरात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीवर हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या 4 जणांना पोलिसांनी अवघ्या 4 तासात जेरबंद करून मोठी कामगिरी बजावली आहे। मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 387/2025 अंतर्गत आरोपी सलीम पठाण, चेतन कलगुटकी, सोहेल तांबोळी, विशाल शिरोळे यांना वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे आणले असता संशयित वंशवाली हा इसम पिस्तूल व कोयत्यासह आढळला। पोलिसांनी तात्काळ त्याला पकडले असता त्याने चौकशीत कबुली दिली की तो आपल्या साथीदारांसह आरोपीवर हल्ला करण्यासाठी आला होता। त्याचे साथीदार अक्षय फोंडे, वैभव आवळे, समर्थ पोद्दार आणि समर्थ गायकवाड हे गर्दीचा फायदा घेऊन पसार झाले होते। पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवडी यांच्या फिर्यादीवरून महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी विशेष पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी अक्षय फोंडे, समर्थ पोद्दार आणि समर्थ गायकवाड यांना शिताफीने पकडले, तर वैभव आवळे या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली। ही सर्व कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा आणि पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। 4ही आरोपींना गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 4 तासात पकडण्यात पोलिसांना यश आले। या धडाकेबाज आणि तत्पर कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे प्रत्यक्ष भेट देऊन पथकाचे अभिनंदन व पारितोषिक देऊन गौरव केला। नमस्कार, मी प्रणिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर, मिरज विभाग। काल मिरज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी मिरज उपविभागाच्या अधिकारी अंमलदार यांनी खूप चांगली कारवाई केली होती, ज्यामध्ये एक संशयित आरोपी आम्हाला शस्त्रासहित, फायरआर्मसहित तिथे सापडला होता। त्यामध्ये एक फायरआर्म तसेच 3 राऊंड आणि एक धारदार हत्यार त्याच्याकडनं आम्ही रिकवर केलं होतं। सदर गुन्हा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर गांधी चौक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर 3 तासाच्या आत उर्वरित 4 आरोपींना जेरबंद केलेलं आहे। यामध्ये संपूर्ण कारवाईमध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर, त्यासोबत ॲडिशनल SP कल्पना बारवकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज उपविभाग, मिरज शहर पोलीस स्टेशनचे इंचार्ज किरण चौगुले साहेब आणि त्यांचं DB पथक, त्यासोबत गांधी चौक पोलीस स्टेशनचे इंचार्ज संदीप शिंदे साहेब आणि त्यांचं DB पथक या सर्वांनी अतिशय धाडसी आणि अतिशय सजग राहून ही कारवाई पूर्ण केलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये एकूण 5 जणांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। त्यामध्ये वंशवाली सोबत सौरभ पोद्दार, वैभव आवळे, समर्थ गायकवाड आणि आकाश फोंडे ही अशी संशयितांची नावं आहेत। नेमकं ते कुठल्या कारणासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे आले होते आणि हा प्रकार त्यांनी केला, ह्या सर्व गोष्टींचा तपास गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून करण्यात येत आहे। काल मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने मिरज उपविभागातील ज्या अधिकारी अंमलदारांनी अतिशय चांगली कामगिरी केली, सदर कामगिरीचं कौतुक करण्यासाठी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर यांनी स्वतः गांधी चौक पोलीस स्टेशन येथे भेट दिली आणि कारवाईमध्ये जे कोणी इन्व्हॉल्व असलेले अधिकारी अंमलदार होते त्यांचं इथे येऊन कौतुक केलेलं आहे।